नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे शेतकरी हप्ता या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत की आधार कार्ड मोबाईलच्या माध्यमातून कसं डाउनलोड करायचं, अगदी सोप्या पद्धतीत आपण जाणून घेणार आहोत। पण काही जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे आपल्या मोबाईल नंबर लिंक नसतोय, त्यामुळे आपण आधार कार्ड डाउनलोड करू शकत नाही। पण आज तुम्हाला मोबाईल नंबर लिंक नसला तरीही डाउनलोड कसं करायचं आजच्या व्हिडिओत आपण पूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण मोबाईलच्या माध्यमातून आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं व्हिडिओला सुरुवात करू। सगळ्यात सुरुवातीला आपल्याला मोबाईलवरती प्ले स्टोर ओपन करायचं आहे। प्ले स्टोर ओपन केल्यानंतर तुम्हाला आधार फेस IRD असं टाईप करायचं आहे। टाईप केल्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला आधार अपडेट ॲप्लिकेशन असेल ते ॲप्लिकेशन तुम्हाला सुरुवातीला दिसत असेल। हे ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे। ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला विल यूज द ॲप्लिकेशन त्यामध्ये तुम्हाला अलाउ करायचे आहे। SMS असेल ते SMS तुम्हाला अलाउ करायचे आहे। अलाउ केल्यानंतर तुम्हाला इथे बघायचं आहे डिस्कवर माय फ्युचर यावरती तुम्हाला नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे। पुन्हा एकदा तुम्हाला नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला एंटर युअर आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे। याचा एंटर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। तर या ठिकाणी तुम्हाला सिंपलमध्ये तुमचं आधार कार्ड नंबर असेल यामध्ये तुम्हाला एंटर करून तुम्हाला कंटिन्यू बटनवरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर आय ॲग्री टू टर्म्स कंडिशन असतील त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती प्रोसेसवरती क्लिक करायचे आहे। प्रोसेसवरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं सिम कार्ड जे सिम कार्ड ॲक्टिव्ह असेल चालू असेल ते सिम कार्ड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सिंपल एक SMS असेल तो त्या मोबाईल नंबर म्हणजे मोबाईल नंबर कोणता पण असेल तर तुम्हाला एक OTP येईल। तो OTP तुम्हाला एंटर करायचा आहे। OTP म्हणजे एक मेसेज येईल आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचा कोणताही मोबाईल नंबर असेल लिंकच असावा असं कुठलीही माहिती नाही। यामध्ये तुम्हाला तुमचा फेस दाखवला जाईल। यामध्ये जर तुम्ही गोगल घातला असेल तर तुम्हाला गोगल हा रिमूव्ह करावा लागेल। त्यामध्ये सिंपलमध्ये तुम्हाला तुमचे फेस ID तुम्हाला दाखवायचं आहे। यामध्ये आपला फेस ID फिल झालेला आहे। त्यावेळेस आपण पुन्हा एकदा चेक करून पुन्हा एकदा तुम्हाला प्रयत्न करायचे। यामध्ये बघितलं असेल आपला फेस ID आहे तो फिजिक्स डिटेल्समध्ये आपल्याला यू हाद आधार आपल्याला एक प्रोसेसमध्ये दिसेल। यामध्ये तुम्हाला एक तुमचा प्रायव्हेट पिन कोड असेल तो पिन कोड तुम्हाला एंटर करायचा आहे। मी एंटर केला आहे। हा परत एंटर तो पासवर्ड केला आहे। पासवर्ड केल्यानंतर नेक्स्टवरती तुम्हाला क्लिक इन तुमची फॅमिलीची माहिती असेल। यामध्ये यू आधार कार्ड गाईडमध्ये तुम्हाला असेल तुम्हाला शेअर कोणाला करायचा असेल तर तुम्ही शेअर पण करू शकतात। स्कॅनर असेल तर तुम्ही QR कोड पण तुम्ही देऊ शकतात। ॲक्सेप्ट मोर सर्व्हिस असेल तुम्ही ते ॲक्सेप्ट पण करू शकतात। यामध्ये तुमचं नाव आलं असेल तुमचं स्कॅनर आले असेल तुम्ही इथे शेअर IDवरती हे क्लिक करू शकता। क्लिक केल्यानंतर शेअर IDमध्ये तुम्हाला 3 ऑप्शन येतात। 3 ऑप्शन म्हणजे सिलेक्ट यू शेअर, कंप्लीट शेअर आणि डाउनलोड शेअर। इथे तुम्ही डाउनलोड करू शकतात। कंप्लीट शेअरमध्ये तुम्ही पूर्ण आधार कार्ड असेल ते पूर्ण आधार कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि सिलेक्टमध्ये तुम्ही यामध्ये बघितलं आहे इमेज असेल इमेज तुम्हाला पाठवायची नसेल किंवा रिसेटमध्ये नेम तुम्हाला पाठवायचं असेल, बर्थडे पाठवायचे असेल, मेल पाठवायचे असेल, आधार कार्ड असेल किंवा मोबाईल नंबर असेल तुम्हाला जशी तुम्हाला इन्फॉर्मेशन लागते तशी तुम्ही प्रिव्ह्यूवरती क्लिक करू शकता आणि एकदम सोप्या पद्धतीत तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो आपण मोबाईलच्या माध्यमातून आधार कार्ड एकदम सोप्या पद्धतीत डाउनलोड केलेला आहे। आणि हा व्हिडिओ तुम्हाला काही उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा। चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।